या मालिकेच्या आजच्या महासंगममध्ये आपण पाहणार आहोत. आदित्यला अरेस्ट झालेली असते. पारू पोलीस स्टेशनमध्ये आदित्यला भेटायला गेलेली असते, परंतु इन्स्पेक्टर पारूला आदित्यला भेटायला देत नसतो. तेवढ्यातच तेथे जगन्नाथ येतो. जगन्नाथ म्हणत येत असतो, बारीक लक्ष ठेवा. गरवारे साहेब, अहो तुम्ही पोलीस आहात. कायद्याचं रक्षण करणं, आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे. कायदा हातात घेणं नाही. चुकताय तुम्ही. तुमचं काम विसरताय. जनतेची सेवा करणं याचा तुम्हाला पगार मिळतो. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही कोण? जगन्नाथ म्हणतो, तुम्हाला आता एक फोन येईल आणि मग कळेल मी कोण ते. एवढ्यात इन्स्पेक्टरला एक फोन येतो. इन्स्पेक्टर सुद्धा जय हिंद सर असं म्हणतात. इन्स्पेक्टर साहेब फोन ठेवतात. त्यानंतर जगन्नाथ म्हणतो, काळजी नका करू गरवारे साहेब, इथून कोणीही पळून जाणार नाहीये. त्यानंतर इन्स्पेक्टर पारूला आदित्यला भेटायची परमिशन देतात. पारू आत जाते. पारू आदित्यला विचारत असते, आदित्य सर तुम्ही ठीक आहात ना? आदित्य खूप रडत असतो. त्यानंतर पारू आदित्यला जवळ घेते. आदित्य लहान मुलासारखा रडत असतो. पारू म्हणत असते, आदित्य सर मला माहिती आहे, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं काहीही करणार नाहीत. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढू. आदित्य पारूला विचारत असतो, तू आईला फोन केलास का? आई येते ना मला बाहेर काढायला. परंतु पारू काहीही बोलत नसते. आदित्य विचारत असतो, काय झालं, तू आईला फोन केलास का? आदित्य विचारत असतो, पारू काय झालं पारू? आई नाही म्हणाली का? आदित्य पारूला बोल ना असं म्हणत असतो, परंतु पारू काहीही बोलत नसते. तेवढ्यातच तेथे सारंग येतो. सावली सुद्धा तेथे असते. सावली सारंगला बघते आणि म्हणते, आदित्य सर तुम्ही इथे? जगन्नाथ म्हणतो, तू काय करतोयस इथे? सावली म्हणते, तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना, मग आराम करायचा. जगन्नाथ सुद्धा सारंगला का आलास असं विचारत असतो, परंतु सारंग काहीही बोलत नसतो. आदित्य इकडे पारूला म्हणत असतो, पारू तू बाहेर जा आणि सारंगला आत पाठव. मला बोलायचंय त्याच्याशी, प्लीज जा ना, तू त्याला आत पाठव असं म्हणून आदित्य पारूला बाहेर पाठवतो. पारू बाहेर येते आणि सारंगला आदित्य आत बोलवत असल्याचं सांगते. सारंग आत आदित्यजवळ जातो. सारंग आत गेल्यानंतर आदित्य लगेच सारंगची कॉलर पकडतो. आदित्य म्हणत असतो, का केलंस तू? अरे थोडं तरी काही वाटलं का तुला? आईचा तरी विचार करायचास ना? आदित्य म्हणत असतो, थोडा सुद्धा सावलीचा विचार नाही आला का रे? सारंग म्हणतो, तू मला का दम देतोयस? मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मी काय केलंय? यावर आदित्य म्हणतो, तू काय केलंय सांगू का? सारंग म्हणत असतो, आदित्य शांत हो, आदित्य शांत हो. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी तेथे गेलो होतो, पण त्या पोरीचा खून मी केलेला नाहीये. अरे मी का खून करेन? त्यानंतर सारंग घडलेला प्रकार आदित्यला सांगत असतो. तेवढ्यातच जगन्नाथ सुद्धा आत जातो. जगन्नाथ आदित्यच्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो, शांत हो. आपापसात भांडण करून काहीही होणार नाहीये. जगन्नाथ म्हणतो, मला माहिती आहे दोघांनीही खून केलेला नाहीये. खुनी कुणीतरी तिसराच आहे, त्यामुळे शांत हो. तेवढ्यात इन्स्पेक्टर येऊन म्हणतात, चला तुमची भेटायची वेळ संपली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला भेटायची वेळ दिली ना मी, आता तुम्हीही कायदा पाळा, चला. अहिल्या इकडे भैरवीला सांगत असते, माझी तत्वे अजूनही तीच आहेत. माझ्या आयुष्यात खोटेपणाला जागा नाही आणि यापुढेही नसणार, कळलं? पण तू इथे का आली आहेस आज भैरवी? भैरवी म्हणते, का आली आहे? भैरवी पुढे जाऊन म्हणते, माणुसकी शिल्लक आहे अजून माझ्यामध्ये. तुझी शाली कुशाली कळली. खूप वाईट वाटलं. खूप म्हणजे खूपच वाईट झालं ग. आजवर तुला तुझ्या आदित्यवर प्रचंड अभिमान होता ना? मी तर असं ऐकलं होतं की तुझ्या परवानगीशिवाय तो श्वासही घेत नाही म्हणून. आणि मग आता हे काय करून बसलाय? सॉरी, पण मला बोलतानाही खूप इम्बॅरन्सिंग वाटतंय ग. तुझा आदित्य म्हणे एका मोलकरणीसोबत पळून गेला. तुझं घर तुटलं अहिल्या, खूप वाईट झालं. परंतु एका अर्थाने बरंच झालं. बरंच झालं कारण मी माझ्या लेकीला या घरात दिलं नाही. नाहीतर बघ ना, जगप्रसिद्ध असलेली माझी लेक, सुप्रसिद्ध गायिका तारा वझे एका खुन्याची बायको म्हणून बदनाम झाली असती. काय वाढलं असतं माझ्या लेकीच्या नशिबात परमेश्वरालाच माहीत. पण नाही हा, त्याला काळजी आहे माझी, लक्ष आहे त्याचं माझ्यावर. माझ्यासोबत काही वाईट होऊच देणार नाही तो. परंतु तुझं काय अहिल्यादेवी किर्लोस्कर? अगं स्वतःला अहिल्या देवी म्हणून घेतेस ना? अख्ख्या जगाला तत्वज्ञान शिकवतेस. खरेपणा किती महत्त्वाचा आहे, प्रामाणिकपणे जगावं. आणि इथे दिव्याखाली अंधार. बघतेस ना, परंतु काहीही म्हण, खूप वाईट वाटतंय ग. खरंच खूप वाईट वाटतंय.
कारण आजवर इतक्या ताठ मानेने जगलेली अहिल्यादेवी, कायम रुबाबात जगलेली अहिल्यादेवी आज अशी लाचार असहाय्य बघून या मनाला इतकं समाधान वाटतंय ना, असं म्हणून भैरवी जोरजोराने हसत असते. माझा अपमान केला होतास ना, मग भोग आता आपल्या कर्माची फळं. असो, मी आले तर तुला सांत्वना द्यायलाच होते. जे झालं ते खूप वाईट झालं, परंतु तरीही माणुसकी शिल्लक आहे हा माझ्यात. माणुसकी शिल्लक आहे. कुठे काही गरज वाटली माझ्या मदतीची तर सांग मला, कारण या भैरवीची पोच खूप वरपर्यंत आहे. कळलं ना? त्यानंतर भैरवी दोन्ही हात जोडून येते, काळजी घ्या असं म्हणून आपला पदर झटकवते आणि तोऱ्यातच तेथून निघून जाते. हे सगळं बघून दामिनीला मात्र खूप समाधान वाटलेलं असतं. पारू, सावली, सागर आणि जगन्नाथ सगळेजण पोलीस स्टेशनमधून बाहेर आलेले असतात. जगन्नाथ म्हणत असतो, बरं मी येतो, तुम्ही दोघं काळजी घ्या. त्यानंतर तो पारूला म्हणतो, तू पण काळजी घे. पारू हो असं म्हणते. जगन्नाथ सारंगला खुणावत असतो. त्यानंतर पारू सावलीला म्हणत असते, सावली मी येते. सावली म्हणत असते, तू कुठे निघालीस? पारू म्हणते, घरी. यावर सावली म्हणते, म्हणजे आता जिथे राहतेस तिथे जाणार आहेस का परत? सावली म्हणते, पारू नाही हां, तिथे नाही जायचं परत तू. पारू म्हणते, मग कुठे जाणार आहे मी? यावर सावली म्हणते, तुझी हक्काची मैत्रीण असताना तू दुसरीकडे कुठे का जाणार आहेस? एवढं पर्क करणार आहेस का मला आता? पारू म्हणते, सावली अगं तसं अजिबात नाही आहे, परंतु मला जावं लागेल. यावर सावली म्हणते, हे बघ, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. तू माझ्यासोबत घरी येणार आहेस. यावर पारू म्हणते, तू ऐकणारच नाही आहेस ना? त्यानंतर पारू सावलीच्या घरी जाते. दुसरीकडे अहिल्याला आठवत असतं. इन्स्पेक्टर म्हणत असतात, एका मुलीचा खून झालाय आणि तिचा खून ज्याने केलाय ना तो आमच्या समोर आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर आदित्यला विचारत असतात, शर्टावर हा डाग कसला आहे? आदित्य म्हणत असतो, मला नाही माहिती सर. हे सगळं अहिल्याला आठवत असतं. त्यानंतर आदित्यला इन्स्पेक्टर तेथून घेऊन जातात. हे क्षणसुद्धा अहिल्याला आठवत असतात. त्यानंतर आदित्यला वाचवायला सांगण्यासाठी पारू अहिल्याजवळ आलेली असते. ते सुद्धा अहिल्याला आठवत असतं. त्यानंतर अहिल्या लगेच कमिशनरला फोन लावते आणि म्हणते, काल माझ्या मुलाला खुनाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. आय होप तुमच्याकडे त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत, परंतु माझ्या मुलावर पूर्णपणे विश्वास आहे की तो असा कधीच वागू शकत नाही आणि तुमच्या चुकीच्या तपासामुळे माझ्या मुलाला खोट्या आरोपांखाली शिक्षा जर झाली ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. असं बोलून अहिल्या फोन ठेवते. दुसरीकडे सारंग खूप टेन्शनमध्ये असतो. सावली विचारत असते, काय झालंय? सारंग म्हणत असतो, मला कळत नाही आहे सावली, मी जे करतोय ते योग्य करतोय की चुकीचं करतोय? सावली म्हणते, कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे बघा, स्वतःची अशी घुसमट होऊ देऊ नका. बोला ना माझ्याशी, मी आहे ना तुमच्यासोबत. मी काही नाही केलं सावली. एवढ्यातच समोरून इन्स्पेक्टर येतात. इन्स्पेक्टर म्हणतात, मिसेस आदित्य किर्लोस्कर कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. सावली विचारत असते, काय झालं साहेब? इन्स्पेक्टर म्हणतात, मी ते त्यांच्याशीच बोलेन. त्यानंतर सावली पारूला आवाज देते. पारू बाहेर येते. तिलोत्तमा इन्स्पेक्टरला म्हणते, तुम्ही इथे परत कशासाठी आलायत? चंद्रकांत म्हणत असतो, काही तपास करायचा बाकी आहे का? पारू म्हणते, काय झालंय साहेब? इन्स्पेक्टर म्हणतात, मला आदित्य किर्लोस्कर यांच्याविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हे ऐकून पारू खूप घाबरते. ती पॅनिक होऊनच विचारते, आदित्य सर? काय झालंय आदित्य सरांना? तेवढ्यातच इन्स्पेक्टर म्हणतात, एक मिनिट थांबा, घेऊन या आदित्यला. हवालदार आदित्यला तेथे घेऊन येतात. आदित्यला बघून पारू खूप खुश होते. इन्स्पेक्टर म्हणतात, काय आहे ना, आम्ही आदित्य किर्लोस्कर यांची स्वरा इनामदार यांच्या खुनातून निर्दोष मुक्तता करतोय. हे ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सारंग मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये येतो. इन्स्पेक्टर म्हणतात, सुरुवातीला जेव्हा आम्ही स्वरा इनामदार यांच्या खुनाचा तपास करत होतो त्यावेळेला आमचा सगळा संशय आदित्य किर्लोस्कर यांच्यावरच होता. मलाही असं वाटलं होतं की स्वराच्या खुनात आदित्यचाच हात आहे. त्याची कारणंही तशीच होती, कारण ज्या वेळेला खून झाला त्या घटनास्थळी आदित्यच्या मोबाईलचं लोकेशन मिळालं होतं. त्याचबरोबर आदित्य किर्लोस्कर, तुम्ही ज्या कुरिअर कंपनीमध्ये काम करता त्या कंपनीकडून आम्हाला हेही कळलं होतं की तुम्ही कुरिअरसाठी तिथे गेला होतात. पण सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे
ज्या शस्त्राने खून झाला होता त्या शस्त्रावर आदित्य किर्लोस्कर तुमच्या हाताचे ठसेच नाही मिळालेत, म्हणून तुम्ही या खुनातून निर्दोष मुक्त होत आहेत. परंतु पूर्णपणे या खुनाचा तपास होत नाही तोपर्यंत हे शहर सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही, कारण चौकशीसाठी आम्हाला तुमची गरज लागू शकते. हे ऐकून पारू खूप खुश होते. पारू आदित्यला म्हणते, आदित्य सर, मला खात्री होती तुम्ही असं काहीही केलेलं नाही आहे. तिलोत्तमा म्हणते, मला सुद्धा माहीत होतं आदित्य, तू या सगळ्यातून अलगद बाहेर पडशील. तू काहीच केलेलं नाही आहेस, कारण तुझ्यावर माझ्या अहिल्याचे संस्कार आहेत रे. ऐश्वर्या तेथे असते. ऐश्वर्या म्हणते, परंतु इन्स्पेक्टर, खरा कुणी कोण हे तुम्हाला कळलं का? इन्स्पेक्टर म्हणतात, कळलंय ना, स्वरा इनामदार यांचा खरा खुनी कोण हे कळलंय आम्हाला. ऐश्वर्या म्हणते, मग सांगा कोण आहे? यावर इन्स्पेक्टर सारंगचं नाव घेतात. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. ऐश्वर्या म्हणते, व्हॉट, काय बोलताय? सावली म्हणते, काय बोलताय तुम्ही साहेब, हे शक्यच नाही आहे. तुम्ही कितीही सांगितलं ना तरी सुद्धा इन्स्पेक्टर, मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण सारंग सर कुणाचा खून करणं अशक्य आहे. यावर आदित्य म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, तुमचा माझ्या बाबतीत जसा गैरसमज झाला होता ना, तीच चूक तुम्ही सारंगच्या बाबतीत करताय. यावर इन्स्पेक्टर म्हणतात, नाही आदित्य किर्लोस्कर, सुरुवातीला आम्हाला तुमच्यावर फक्त संशय होता म्हणून आम्ही तुम्हाला अटक केली होती, पण आता मात्र आम्हाला सारंग मेहेंदळे यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळालेत. यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग बघ, मी तुला म्हटलं होतं रागात तिला भेटायला जाऊ नकोस म्हणून. आता बघ, तू रागात तिला भेटायला गेलास आणि काय करून बसलास ते. इन्स्पेक्टर म्हणतात, सारंग मेहेंदळे यांना स्वरा इनामदार यांच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही अटक करतोय. यावर तिलोत्तमा म्हणते, तुम्ही काय म्हणताय इन्स्पेक्टर साहेब, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? इन्स्पेक्टर म्हणतात, तिलोत्तमा मॅडम, शब्द जरा जपून वापरा, मी एक जबाबदार अधिकारी आहे. चंद्रकांत म्हणतो, इन्स्पेक्टर, तुम्ही सुद्धा जरा जबाबदारीने बोला, कारण तुम्ही सारंग मेहेंदळेवर आरोप करताय. सारंग मात्र यावर काहीही बोलत नसतो. त्यानंतर इन्स्पेक्टर सारंगला अरेस्ट करून घेऊन जातात. सारंगला घेऊन जात आहेत हे बघून तिलोत्तमाला चक्कर येते. त्यानंतर आदित्य फोन लावत असतो, परंतु आदित्यचा फोन कोणी रिसीव करत नसतं. आदित्य म्हणत असतो, अगं पारू, जे घडतंय ना ते चुकीचं घडतंय. अगं, सारंगचा काहीच दोष नाही आहे याच्यात, तो निर्दोष आहे. अगं, मी सारंगला लहानपणापासून ओळखतोय. अगं, खरंच त्याच्यासारखा हळवा मुलगा नाही आहे तो. आणि हे खून, अगं, मी जेव्हा त्याला तिथे बघितलं होतं ना तेव्हा काही वेळासाठी मी सुद्धा शॉक झालो होतो. मला पण असंच वाटलं होतं, परंतु नंतर मला कळलं की नक्कीच त्याच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र करतंय. पारू म्हणते, मला बी खात्री आहे सारंग सरांनी काहीही केलेलं नाही आहे. पारू म्हणत असते, हे बघा, आपल्याला लवकरात लवकर सारंग सरांना या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे. आदित्य म्हणतो, त्याला कस्टडीतून बाहेर काढण्याचा फक्त एकच उपाय आहे, त्याची बेल करावी लागेल. त्यासाठी आपल्याला चांगला वकील शोधावा लागेल. सावलीला मात्र इकडे खूप टेन्शन आलेलं असतं. सावली इकडे विठुरायाशी बोलत असते. सावली विठुरायाला म्हणत असते, तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास ना, कायम माझी साथ दिलीस, नेहमी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलायस, मग आता का शांत बसलायस तू? आता माझ्या सौभाग्यावर संकट आलंय. सावली विठुरायाशी भांडत असते. दुसरीकडे तिलोत्तमा सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. तिलोत्तमा म्हणत असते, आपल्या संस्कारांना डावलून तो असा कधीच नाही करणार. अहो, हे सगळं काय चाललंय? यावर चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा, हे बघ, माझी सुद्धा पूर्ण खात्री आहे, सारंग पूर्णपणे निर्दोष आहे. डोंट वरी, आपण काहीतरी मार्ग काढू. तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते, हे बघा, मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीही मागितलं नाही, परंतु आज हात जोडून तुमच्याकडे भीक मागते. प्लीज काहीतरी करा तुम्ही माझ्या सारंगसाठी. तुमचे जे काही कॉन्टॅक्ट्स असतील ते सगळे वापरा, पण प्लीज माझ्या सारंगला या सगळ्यातून सोडवा. बाहेर सगळेजण मुर्दाबादच्या घोषणा लगावत असतात. मुर्दाबाद, मुर्दाबाद, मेहेंदळे फॅमिली मुर्दाबाद. तिलोत्तमा सर्वांच्या समोर हात जोडून म्हणत असते, प्लीज तुम्ही शांत व्हा. माझा सारंग असं काहीही करू शकणार नाही. परंतु त्यातील काही बायका मेहेंदळे कुटुंबाला शिव्याशाप देत असतात. त्यानंतर सगळ्या बायका मिळून तिलोत्तमाचं तोंड काळं करायला येत असतात. तिलोत्तमा म्हणत असते, मला काय सांगायचं आहे ते ऐकून तरी घ्या. अहो, मेहेंदळे कुटुंब काय किंवा रूपम कॉस्मेटिक काय, आम्ही कोणाचंच कधीही वाईट केलं नाही आणि नाही यापुढे करणार आहोत. आणि तुम्ही तर आमचे ग्राहक आहात, तुमच्यामुळे आम्ही आहोत.
रूपम कॉस्मेटिक आज एवढं मोठं झालंय ते फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्हाला असं कसं वाटतं की तुम्हाला आम्ही कधी त्रास देऊ म्हणून? त्यानंतर सावली पुढे येते आणि म्हणते, रूपम कॉस्मेटिकने आजपर्यंत कुणाचीही फसवणूक केली नाही आणि यापुढे करणार नाही. हा सगळा आमच्या विरुद्ध एक कट रचला गेलाय. सगळ्या बायका म्हणतात, ही आली मोठी शहाणपणा शिकवायला. अगं खरं तर त्या क्रीमची गरज तुलाच होती. हिलाच ती क्रीम द्यायची ना. सगळ्या बायका म्हणतात, हो हो तूच लावायची ना ती क्रीम. असं म्हणून त्या बायका मुर्दाबादचे नारे लगावत असतात. त्यानंतर सर्व बायका मिळून तिलोत्तमाच्या तोंडाला काळं फासायला जात असतात. एवढ्यातच तेथे अहिल्या येते आणि त्यातील एका बाईचा हात ती पकडते. अहिल्या म्हणते, एक मिनिट, स्वतः रूपम कॉस्मेटिकच्या मालकीन तुमच्या समोर हात जोडून उभे आहेत आणि तुम्ही त्यांचा असा अपमान करताय. एक रिपोर्टर म्हणतो, अहो पण असं कसं, नुसती माफी मागितल्याने प्रकरण मिटतं का? अहो त्या मुलीचा खून झालाय. यावर अहिल्या म्हणते, हो परंतु पत्रकार म्हणून तुम्ही ह्या प्रकरणाची चौकशी करून बघितली आहे का? कुठलीही गोष्ट कव्हर करण्यासाठी तुम्ही कोणताही पुरावा नसताना थेट तेथे पोहोचता. त्या गोष्टीची सत्यता असत्यता जाणून घ्यायची गरजही तुम्हाला वाटत नाही. अहिल्या ठामपणे तिलोत्तमाच्या पाठीशी उभी राहते आणि जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई सुद्धा तुम्हाला सर्वांना मिळेल असा शब्द अहिल्यादेवी सर्व पत्रकारांसमोर देते. यावर तेथील एक बाई म्हणते, अहिल्याताई तुम्ही म्हणताय तर तुमच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो आणि आम्ही वाट बघू त्या मुलीला योग्य न्याय मिळण्याची. अहिल्या सुद्धा सगळ्यांना हात जोडून धन्यवाद असं म्हणते. त्यानंतर त्या बायका तेथून निघून जातात. तिलोत्तमा इकडे खूप पॅनिक झालेली असते. ती अहिल्याला म्हणत असते, माझ्या घरावर एवढं मोठं संकट का आलंय आणि एका मागोमाग एक काहीतरी घडतंच आहे. त्यानंतर तिलोत्तमा अहिल्याला सांगत असते, ऐक ना, माझा सारंग निर्दोष आहे. अगं तो खून बिन नाही करू शकत, त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. अहिल्या म्हणत असते, तू टेन्शन नको घेऊ, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, आणि खरं सांगू आदित्य आहे ना म्हणून मला खूप धीर वाटतो. तुझा आदित्य खूप गुणी आहे ग. तू खूप लकी आहेस की तुला आदित्यसारखा मुलगा आहे. अगं खरंच अहिल्या, अगं बघ ना, मित्रासाठी काही वाटेल ते करायला तयार आहे तो. खरंच खूप भाग्यवान आहेस तू. त्यानंतर अहिल्या तिलोत्तमाला समजवत असते. अहिल्या आणि तिलोत्तमा दोघी बोलत असतात. तेवढ्यातच धावतच तेथे आदित्य येतो. आदित्य धावतच येऊन तिलोत्तमाला विचारतो, मावशी तू ठीक आहेस? मी खाली आत्ता ऐकलं. त्यानंतर आदित्य आईला म्हणतो, आई, परंतु अहिल्या आदित्यपासून तोंड बाजूला करते. आदित्य म्हणत असतो, मी त्याला बेलवर सोडवून नाही आणू शकतो. हे ऐकून सर्वांनाच टेन्शन येतं.